आजची रेसिपी आहे सांडग्याची भाजी। उद्या भाजीसाठी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालं नसेल आणि घरात सांडगेही असतील उन्हाळ्यात केलेले, तर ही भाजी नक्की करून बघा। रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे। तर त्यासाठी मी कढईत थोडंसं तेल घेतलंय आणि तेल गरम झालं की त्यात घालायचे सांडगे आणि हे सांडगे चांगले भाजून घ्यायचे। प्रत्येक सांडगेला असा चटका बसेपर्यंत सांडगे हे भाजून घ्यायचे। सांडगे भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला हवी आहे तशी कमी जास्त ठेवू शकतो। फक्त सांडगे हे सतत परतवत राहायचे, नाहीतर ते सांडगे एका बाजूने जळतील। हे बघा, आता हे अशा प्रकारे सांडगे हे चांगले भाजून झालेले आहेत। आता हे मी बाजूला काढून घेते। सांडगे सुरुवातीला भाजून घेतले ना की भाजी पण तितकीच चविष्ट होते। आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची, तर मी परत त्याच कढईत थोडंसं तेल घेतलंय आणि तेल गरम झाले की त्यात घालायचे जिरे, थोडीशी मोहरी। जिरे आणि मोहरी चांगली फुलू द्यायची। आता यात मी घालते एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा। कांदा तेलात थोडासा मिसळून घेते मी। कांदा आता बघा चांगला माझा तेलात मिसळून झालेला आहे। आता यात मी घालते अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो। आता हे सगळं चांगलं आपल्याला तेलात भाजून घ्यायचंय। कांद्याचा ना स्लाइटली गोल्डन ब्राऊन असा रंग आला पाहिजे आणि त्यातले टोमॅटो असे मऊ झाले पाहिजे। हे बघा, आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे। कांद्याचाही रंग बदललाय, टोमॅटोही त्यातले मऊ झाले। आता गॅस बारीक करायचा एकदम आणि यात आता सगळे मसाले घ्यायचे। तर सगळ्यात आधी मी घेतलाय 2 चमचे लाल तिखट। जेवढं तिखट हवं असेल तेवढी आपण चटणीही कमी जास्त करू शकतो। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि मग थोडीशी हळद। मी अगदी जास्त मसाले नाही घेते, तेवढेच सिलेक्टेड मसालेच ह्या भाजीसाठी मी वापरते। आता हे सगळं परत भाजून घ्यायचंय, चांगलं मिसळून घ्यायचंय। गॅसची फ्लेम ही अजून पण लो टू मीडियमच ठेवली आहे। आता मी यात मसाला भिजेल इतकंच गरम पाणी घेतलंय, म्हणजे मसाला जळणार नाही तो आणि व्यवस्थित शिजेल सुद्धा। आता हा जो काही मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, आता तेल पण सुटलेलं आहे चांगलं, म्हणजे मसाला हा आपला शिजलाय। आता या मसाल्यामध्ये मी घालते आधी भाजून घेतलेले सांडगे। आता हे सांडगे पण मी या मसाल्यात चांगले 1 मिनिटच फक्त परतवून घेते। सांडगे सगळे मसाल्यासोबत मिसळून झाले की यात मी घालते गरम पाणी। कुकरमध्ये सुद्धा ही भाजी आपण करू शकतो, म्हणजे पाणी घालून कुकरच्या 2 शिट्या काढायच्या, पण मला कढईत केलेलीच भाजी जास्त आवडते। तर मी जेव्हा केव्हा ही करते कढईतच करते भाजी। आता पाण्याला उकळी आली की त्यात मी घालते तुरीची डाळ। डाळ आधी सुरुवातीला भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही, लगेच दूध घातली तरी चालते। आता ही भाजी चांगली शिजवून घ्यायची। भाजी जर शिजवत असताना सुरुवातीला गरम पाणी जे घातलं होतं ते आटलं किंवा संपलं आणि भाजी अजून पण शिजायची असेल तर आपण पुन्हा गरम पाणी 1 कप असं घालू शकतो। हे बघा, अशा प्रकारे झटपट सांडग्यांची भाजी तयार। तुम्ही सुद्धा ही भाजी जरूर ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा।